आपला मराठी सिनेमा जेव्हा रिलीज होतो ना, ज्या तारखेला रिलीज होणार आहे त्याच दरम्यान 4-5 सिनेमे एकत्र रिलीज होतात. जेव्हा धंदा होतो ना, बिझनेस होतो. जेव्हा बिझनेस होतो तेव्हा त्या बिझनेसला शिस्त येते. एकदा शिस्त आली की त्याचं नियोजन येतं. ते नियोजन आलं की प्लॅनिंग येतं आणि त्या प्लॅनिंगमुळे प्रत्येकाला ब्रीदिंग टाईम मिळतो. आत्ता ना रस्त्यावरती बसलेले गणपतीतले फेरीवाले असतात किंवा छोट्या छोट्या वस्तू विकणारे गोष्टी असतात ना, तशी आत्ता अवस्था आहे. प्रत्येकालाच ₹2 रोजचे कमवायचे आहेत. त्यामुळे हा विचार नाही आहे की या शुक्रवारी 6 लोक येतोय. समजा समोर 10 लोक असतील तर किमान 10 लोक आहेत म्हणून गर्दी आहे म्हणून तू माझ्याकडे येईल आणि माझा ₹2 धंदा हां, होईल. हां, हां. आत्ता इतकाच विचार आहे. हा विचार जेव्हा जसं आता चिन्मय म्हटला की जेव्हा आपल्याला लक्षात येतंय की आपलं मार्केट 100 कोटीचं आहे. आपण जर सगळ्यांनी मिळून मिसळून खाल्लं तर प्रत्येकाच्या वाट्याला अन्न येणार आहे. हा विचार तेव्हाच होईल जेव्हा पैसा दिसायला लागेल. तो सातत्याने जेव्हा दिसायला लागेल तेव्हा त्याचं गांभीर्य येईल. ते गांभीर्य आलं की त्या पद्धतीने नियोजन होईल. आत्ता सगळंच एकात एक तांगड्या आहेत. कारण कोणाला कळत नाहीये, मुळात विश्वास नाहीये. चित्रपट चालेल का नाही, हां, हां, हां. प्रेक्षक येतील का नाही. तो जेव्हा विश्वास निर्माण होईल, चांगल्या कलाकृतीला लोकं पाठिंबा देत आहेत हे सातत्याने जेव्हा लक्षात येईल, तेव्हा त्याचं गांभीर्य येईल आणि ते गांभीर्य आलं की नियोजन सुद्धा येईल. त्यामुळे हा केओस आहे, हा काही दिवसांनंतरही संपणार आहे. या प्रकारचे चांगले चांगले चित्रपट यायला लागले, जेव्हा लोकं त्याला पाठिंबा द्यायला लागले, की हा केओस पण संपेल आणि मग नियोजनाचं महत्त्व कळल्यानंतर आपोआप त्याला एक शिस्तीचं वर्तणूक येईल. पण मग ह्यामुळे आपल्या मराठी चित्रपटाला खऱ्या अर्थाने फायदा होईल का? प्रत्येक इंडिव्हिज्युअल प्रोड्युसरला असं वाटतं तुम्हाला? ऑफकोर्स व्हायला पाहिजे. का नाही व्हायला पाहिजे? मला असं नाही वाटत, की बोलबोल राणी चालला म्हणजे इतर मराठी चित्रपट पडले पाहिजेत. प्रत्येक येणारा मराठी चित्रपट चाललाच पाहिजे. मग एका दिवशी 4-4 सिनेमे रिलीज व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे? अजिबात नाही व्हायला पाहिजे. आत्ता अशी परिस्थिती आहे. आत्ता अशी परिस्थिती आहे म्हणूनच मी म्हटलं, की आत्ता व्यवसाय नसल्यामुळे व्यवसायाचं गांभीर्य नाहीये. म्हणजे आता पुण्याच्या आमच्या शनिपाराच्या चौकामध्ये चितळे, काका हलवाई आणि जे कोणी मिठाईवाले आहेत ते एकाच चौकात नाही दुकान टाकून बसत. चितळे तर काका हलवाई वेगळीकडे असतात, अजून कोणीतरी वेगळीकडे असतात. जेव्हा माहिती आहे की व्यवसाय आहे, तेव्हा ती सगळी शिस्त येते. ती शिस्त यावी लागेल. जेव्हा चित्रपट सातत्याने व्यवसाय करायला लागतील, ठराविक काळानंतर चांगले चित्रपट चालायला लागतील, तेव्हा शिस्त येईल आणि आत्ताचा जो गोंधळ दिसतोय, हा पण टळेल. वातावरण चांगलं होईल या आशेवरच आपण जगत असतो आणि ते होईल. आज नाही होणार, कदाचित पुढच्या काही दिवसात होईल, पण ते होईल. साऊथमध्ये गेल्यानंतर एकाच दिवशी ज्युनियर NTR, प्रभास आणि महेश बाबू आणि यांचे नाही सिनेमे आहेत. लागत नाही. कारण प्रत्येकाला माहिती आहे की आपला सिनेमा 100 कोटीच्या पलीकडे जाणार आहे. त्यामुळे ते तुझ्या ताटातलं खायला जात नाही. ते प्लॅनिंग करतात आणि एक महिन्याची गॅप देतात का तर सगळे खाऊ. पण ह्याचं कारण पैसा आहे म्हणून. पैसाच नाहीये तिथे एका ताटात तुटून पडणाऱ्यांची संख्या खूप असते. त्यामुळे तो धंदा व्हायला लागेल. व्यवसाय हा खूप महत्वाचा आहे आणि तो व्यवसाय चांगले चित्रपट आल्यानंतरच होईल. हे सातत्याने चांगले चित्रपट येणं गरजेचं आहे, इतकंच आपण लक्षात ठेवू. त्यांचा एक ह्याच्यावर ॲड करतो. जसं आपला सिनेमा आहे, आपण 10 तारीख ओरिजिनल होती आधी, आता 17 आहे. पण ती टाळली. अनाउन्स केल्यानंतर ह्याचं कारणच हे आहे, की एक अजून मित्राची फिल्म येते आमच्या, मयुरा प्रधान. आज 10लाच लागते तुला पाहता. पण ते आम्हीच डिसिजन घेतलं, की म्हणजे कशाला त्याच दिवशी आपण पण यायचं, जेव्हा एक आठवडा आहे. आमचं म्हणजे एक आठवडा जातोय, पण तरी पण इट वॉज अ व्हेरी म्युच्युअल थिंग. तर मला असं वाटतं, की जसं दादांनी पण सांगितलं, की 4-5 सिनेमे एकाच दिवशी इन्स्टेड ऑफ कमिंग, तेच आपसातच काहीतरी सॉर्ट करून झाले, म्हणजे प्रॉपरली डिवाईड झाले, तर इट्स बेटर. म्हणजे आमच्या फिल्मबद्दल तर मी बोलू शकतो, की आम्ही हे सगळ्यांनीच डिसिजन घेतला आहे. म्हणजे जेव्हा असं झालं, ते सजेशन जेव्हा आलं आमच्या डिस्ट्रीब्युटरचं.